श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कर्माची परतफेड कशी होते आजची कथा त्यावरच आहे, तर नक्की बघा. एक स्त्री रोज स्वयंपाकात एक चपाती गरजू व्यक्तींसाठी काढून ठेवायची. तिच्याकडे पायाने लंगडा असलेला माणूस रोज यायचा आणि तिच्याकडून चपाती घेऊन जायचा. पण तो तिला कधी धन्यवाद नाही म्हणायचा. पण तो तिला नेहमी म्हणायचा की तुमचे वाईट कर्म तुम्हाला नेहमी त्रास देणार आहे, पण जे तुम्ही चांगले कर्म करता आहे ते तुमच्या पाठीशी कायम राहणार आहे. सुरुवातीला ती स्त्री या वाक्यावर हसत होती, पण काही दिवसांनी मात्र तेच वाक्य ऐकून ती कंटाळली. तिला त्रास व्हायला लागला. ती सारखी विचार करू लागली की मी ह्या माणसावर इतकी उपकार करते, याला खायला देते, इतकं चांगलं काम करते, तरी हा मला असं का बरं बोलत असेल? धन्यवाद तर कधी बोलत नाही, पण सारखं हेच वाक्य बोलत असतो रोज की तुमचे वाईट कर्म तुम्हाला खूप त्रास देतील. ती ह्या गोष्टीला कंटाळली आणि एक दिवस तिने ठरवलं की याला धडा शिकवायचा. ती त्या चपात्या करत होती. त्या चपात्यामध्ये तिने विष मिळवलं आणि ते विष मिळवलेली चपाती ती त्या लंगड्या माणसाला देणार होती. आणि त्या क्षणी तिला आतून हाक आली, अगं तू हे काय करतेस? किती मोठं पाप करतेस. तुला काही कळतंय का? एखाद्यावर राग येतो हे मान्य आहे, पण तू त्याचा जीव घेण्यास निघाली आहेस. आणि क्षणात ती मागे फिरली आणि ती विष टाकलेली चपाती तिने तुरंत चुलीत टाकली आणि नंतर दुसरी चपाती बनवायला घेतली. आणि ती चपाती तिने त्या लंगड्या माणसाला दिली. त्याने ती चपाती घेतली आणि परत तेच वाक्य वापरलं आणि तो निघाला. तिचा मुलगा बऱ्याच काळपासनं तो घराबाहेर होता. तो कुठे होता, कसा होता, काय करत होता याचा काहीच पत्ता नव्हता. ती रोज स्वामींकडे एकच प्रार्थना करायची. ती म्हणायची, स्वामी माझ्या मुलाला सुखरूप घरी परत येऊ द्या. कित्येक महिन्याने तिचा मुलगा दारात आला. भुकलेला, थकलेला, अंगावरचे अक्षरशः कपडे फाटलेले होते. आईला पाहताच त्याने अक्षरशः जोरात हाक मारली, आई. आणि तिच्याकडे धावत गेला आणि बोलला, आई माझा जीव वाचला ग, फक्त त्या एका लंगड्या बाबांमुळे. मुलगा म्हणत होतास की मी भुकेमुळे रस्त्यावर बेशुद्ध पडलेलो होतो आणि त्यांनी मला उठवलं आणि मला चपाती खायला दिली. आणि ते मला म्हणाले की मी हे चपाती रोज एका बाईकडून घेतो. मी हे चपाती रोज खातो, पण आज मी तुला देणार कारण याची तुला जास्त गरज आहे. हे असं ऐकता क्षणी आईच्या पायाखालील जमीन सरकली आणि तिला त्या क्षणी आठवली ती सकाळची विषारी चपाती आणि चुलीत टाकलेला तो तिचा निर्णय. आणि त्या क्षणी तिला कळलं की जे वाईट कर्म करतात त्या क्षणी त्यांच्याकडे ते परत येतं. जो चांगले कर्म करतो त्याच्या नशिबी कधी तरी कुठल्या स्वरूपात ते चांगले कर्म आपल्याला वाचवतात. म्हणून तर स्वामीही सांगतात
की तुमचे वाईट कर्म तुमच्या पाठीशी उभे राहतात आणि चांगले कर्म परत आपल्याकडेच येत असतात. म्हणून कुठलेही कर्म करताना 10 वेळा त्याचा विचार करा आणि सावधानीनेच कर्म करा. कारण परमेश्वराचं लक्ष आपल्याकडे, आपल्या कृतीकडे असतंच आणि परमेश्वर आपल्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवत असतो आणि त्याचं फळ बरोबर आपल्याला वेळ आलं की मिळतं. की त्यामुळे चांगले कर्म करत राहा, कारण त्याचं फळ आपल्याला चांगलंच मिळणार आहे. वाईट कर्माचं फळ अक्षरशः वाईटच मिळतं, ते कधीच चांगलं मिळणार नाही. त्यासाठी कर्म तुमचे चांगले ठेवा. स्वामीही तेच म्हणतात की तुझे कर्म तू शुद्ध ठेव. कर्मांपासून आजपर्यंत कोणीच वाचलं नाही. कर्मांची परतफेड केव्हा ना केव्हा होतच असते. त्यामुळे वाईट कर्म करण्यापेक्षा चांगलेच कर्म करा. ही होती आजची स्वामी प्रेरित कथा. तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.